हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा रामबंधू निवडा. पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याचा भारताचा प्रयत्न, FATF आणि IMFच्या मदतीवरती कारवाईची शक्यता, पाकची परकीय गुंतवणूक आणि भांडवली प्रवाहावरती होणार परिणाम. भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढला, हल्ल्याच्या भीतीनं पाकिस्तान घाबरला. POK मध्ये 2 महिन्यांचा अन्नसाठा जमावून ठेवण्याचा पाकिस्तानी पंतप्रधानांच्या सूचना. NIAची टीम पुन्हा बैसरन व्हॅलीमध्ये दाखल, फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्यासाठी आणली उपकरणं, सूत्रांची माहिती. NIAचे DG सदानंद दाते सलग दुसऱ्या दिवशी श्रीनगरमध्ये. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तपासासाठी आजही उच्चस्तरीय बैठका, हल्ल्याच्या घटनेवरनं महत्त्वपूर्ण पाऊल. उत्तर प्रदेशातील गंगा एक्सप्रेसवेवर वायुदलाचा ऐतिहासिक एअर शो, राफेल, मिराज, जग्वार लढाऊ विमानांच्या सामर्थ्यांचं दर्शन, पाकिस्तानला धडकी. POK कुणाच्या बापाचा नाही, 1.5 लाख सैन्य मात्र 4 दहशतवाद्यांना पकडू शकत नाही. न्यूज 18ला दिलेल्या मुलाखतीत फारुख अब्दुल्लांची सरकारवर टीका. भारत सरकारकडनं पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बंदी, बाबर आझम, मोहम्मद आमिरसह शाहिद आफ्रिदीचंही अकाउंट ब्लॉक. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हजरतबल जवळील दल सरोवरात पर्यटकांची बोट उलटली, स्थानिकांच्या मदतीनं काहींना वाचवण्यात यश, एका व्यक्तीचा शोध सुरू. महायुतीनं दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाचा अजित पवारांना विसर, आपण कर्जमाफीचं आश्वासन दिलं नसल्याचं सांगत घुमजाव, तर 7/12 कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं की नाही, राजू शेट्टींचा सवाल. राज्यामध्ये उन्हाचा जोर वाढला, मराठवाडा आणि विदर्भासह राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यात पारा 40शी पार, उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांचे हाल बेहाल.